सगळ्या मित्रांनी विचार केला की महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. त्याच कारण आम्ही सगळ्यांनी विचार केला की ज्यूस वाटप आपण सगळ्यांनी करावं. 25 लिटर दूध घेऊन एक पाण्याचा जार घेतला आणि कलिंगड घेतले, तर तयार झाला आमचा महाशिवरात्रीचा स्पेशल ज्यूस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे मित्र घरी जात होते. जाताना सगळ्यांच्या मनात विचार आला की महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी चांगले काम करावं. तर सगळ्यांनी विचार केला की मस्तपैकी ज्यूस बनवायचा आहे आपल्याला. लगेच विकास भाऊची 4 व्हीलर घेतली, त्याच्यामध्ये कलिंगड वगैरे टोप वगैरे सगळे बसवून आणि सरळ खिटकाळी मंदिरवर आलो. इथं आल्यावर साहेबांची परमिशन घेतली आणि त्यांना सांगितलं आम्हाला ज्यूस वाटप करायचं. साईडला त्यांनी आपल्याला परमिशन, तर लगेच सगळ्या मित्रांनी तिथं टोप वगैरे ठेवून तयारी करायला घेतली. तर सगळ्यात पहिले त्या टोप मध्ये आपण पाणी मिक्स केलं. पाणी मिक्स करून साखर टाकून एकदम मस्तपैकी असं मिक्स केली. 25 लिटर दूध घेतलं. दूध घेतल्यानंतर त्या टोप मध्ये टाकून एकदम मिक्स केलं. दूध मिक्स करून झाल्यानंतर रोबजा घेतला. रोबजा मिक्स केला. लगेच एक बर्फ घेतला. बर्फ घेऊन त्याच्यामध्ये मिक्स केला. तर लगेच कलिंगड कटिंग करायला घेतला. कलिंगड मिक्स करायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्यूसची टेस्ट एकच नंबर लागणार आहे. बर्फाचे तुकडे करून एकदम मस्तपैकी त्याला मिक्स केला. मिक्स केल्यानंतर हा रेडी झाला आपला महाशिवरात्रीचा एकदम स्पेशल ज्यूस.